नमस्कार. मी अशोक तोडकर हवामान अंदाज. मित्रांनो, पॅसिफिक महासागरामध्ये मान्सून 2025साठी चांगल्या पद्धतीनं हालचाली चालू आहेत. आज आपण ग्राफिकच्या माध्यमातून मॉडेलनुसार हे चित्रीकरण पाहूयात. सध्या आज, उद्या आणि परवाच्या डेटला वातावरण कसे राहील हे एका मिनिटामध्ये समजून घेऊयात. आज 30 एप्रिल महिन्याची शेवटची तारीख आणि आज गरमीची लेवल देखील हद्दपार होणार आहे. दुपारनंतर 4 ते 5 दरम्यान काही ठिकाणी दिवस मावळतीच्या दरम्यान स्थानिक हलक्या वातावरणाची शक्यता आहे. कारण की दक्षिण महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी, मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये ढगाळलेली परिस्थिती पाहायला मिळणार आहे. काही ठिकाणी काळेभोर ढग हे 5-6च्या दरम्यान पाहायला मिळतील, तर काही ठिकाणी दुपारनंतर ही ॲक्टिव्हिटी पाहायला मिळेल. पावसाची शक्यता स्थानिक लेवलला राहील. आभाळाची गर्दी दिसल्यास आपला कांद्या बियाणेचा जो काही फुलांचा गच्छ आहे तो झाकून ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता वळूयात मान्सून 2025च्या हालचालीबद्दल बघूयात. सर्वप्रथम आपण पॅसिफिक महासागराचा सॅटेलाईट इमेज नकाशा पाहूयात. आपण पाहतोय दक्षिण अमेरिकेकडनं वारे हे ट्रेंड विंड्स, ज्याला व्यापारी वारे म्हणतायत, हे पूर्णपणे पूर्व पश्चिम वाहण्यास सक्षम होताना दिसत आहेत. आणि हेच वारे आपल्या ऑस्ट्रेलिया मार्गे आशिया खंडाकडे प्रस्थान देखील करताना आपल्याला पाहायला मिळतात. हे ट्रेंड विंड्स मे महिन्यामध्ये अशीच ॲक्टिव्हिटी दाखवण्यात देखील दिसते आहे. सध्या तरी सॅटेलाईट इमेजनुसार मान्सूनला कुठलाही प्रकारचा अडथळा दिसत नाही आहे. मात्र जून कालावधीमध्ये चक्रीय स्थिती निर्माण होण्याचे चान्सेस अरबी समुद्र किंवा हिंदी महासागरात जाणवत आहेत. बंगालच्या उपसागरात देखील यंदा चांगला पोषक परिस्थिती निर्माण होईल. त्यामुळे तेलंगणा मार्गे मान्सून येण्याचे चान्सेस देखील 40 ते 45% गेलेले आहेत. सध्या मान्सूनची परिस्थिती जर बघितली, कालांतराने ही बदल होणार आहेच, पण जूनचा पाऊस जो आहे तो अस्थिर राहू शकतो. कारण बऱ्याचशा भागांमध्ये हाय प्रेशरचं संकट महाराष्ट्राच्या पश्चिम भागांमध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये आणि खानदेशामध्ये याचा प्रभाव पडू शकतो. म्हणजेच ऐन वेळेला मान्सूनचे ढग महाराष्ट्रावरती घोंगावत असताना हवेत अचानकच गारवा तयार होणे. यामागचं पार्श्वभूमी देखील अशी आहे की मुंबई कोकण किनारपट्टीवरती हा मान्सून धो बरसणार आहे. त्यामुळेच हा पश्चिम महाराष्ट्रातल्या अहिल्यादेवीनगर परिसर, नाशिक क्षेत्र, धुळे परिसर, सांगलीच्या आणि सोलापूर, धाराशिव पट्ट्या, तसेच बीड, जालना पट्ट्यामध्ये सुद्धा, संभाजीनगरसुद्धा याच्यामध्ये येतो आहे. इथे वारे जोराने वाहतील, हाय प्रेशरचा प्रभाव असेल. त्यामुळे आलेले ढग हे जूनच्या पेरणीच्या वेळेला थोडी पावसाची उघडीप देणार आहेत. महाराष्ट्रामध्ये अवकाळी पावसावरतीच बऱ्याचशा पेरण्या होतील. अंदाजे जर सांगायचं म्हटलं तर 65% पेरण्या एवढ्या जून महिन्यामध्ये अवकाळी पावसावर होण्याचे चान्सेस आहेत. तर ही परिस्थिती पुढील काळामध्ये म्हणजे जुलैमध्ये सुधारणार जरी असली तरी मान्सून यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ठीकठाक आहे. पण एक उघाड मात्र तो जूनच्या एंडिंगला देण्याचा प्रयत्न करेल. त्याचबरोबर आपण पुढील चित्र बघूयात. पॅसिफिक महासागरामध्ये ट्रेंड्स विंड्सला कुठल्याही प्रकारचा अडथळा दिसत नाही आहे. त्याचबरोबर सायक्लोनिक स्थिती आणि इकडे बनलेलं बाष्पयुक्त वातावरण म्हणजे LP प्रेशर एरिया ऑस्ट्रेलियाजवळ येणाऱ्या काळामध्ये रोहिणी नक्षत्रामध्ये वाढण्याचे चान्सेस आहेत. समुद्राचं तापमान देखील आपल्याला दक्षिण अमेरिकाजवळ पॅसिफिक महासागराच्या दक्षिण साईडला चांगल्या पद्धतीनं खालवलेलं दिसतं आहे. त्यामुळे हाय प्रेशरचं रूपांतर होण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे ट्रेंड्स विंड्स अधिक गतीने वाढू शकतात, ज्यामुळे अशा खंडात असलेल्या सर्व राष्ट्रांना पावसाचं प्रमाण वाढू शकतं. यंदा हवामान खात्याने दक्षिण भारतामध्ये पावसाचं प्रमाण कमी राहील, सरासरीपेक्षा कमी राहण्याचे चान्सेस सांगितले आहेत. उत्तर भारत, महाराष्ट्र पाऊस सरासरीपेक्षा 10% वाढ झालेली आहे. पण दक्षिण भारतालासुद्धा याचा प्रादुर्भाव जाणून येणार नाही आहे. कारण की परिस्थिती तिन्ही समुद्र लगत असलेला हा दक्षिण भारताचा कर्नाटक, तमिळनाडू, केरळ परिसर, येथेसुद्धा वातावरण यंदा गेल्या वर्षी तुलनेत 4 ते 5% वाढ आहे. आणि मान्सूनमध्ये महाराष्ट्रामध्येच अंदाजे 9 ते 10% वाढ राहण्याचे चान्सेस आहेत. संपूर्ण मॉडेल जर चेक केलं आपण तर त्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिसलेल्या आहेत. फक्त पेरणीपूर्वी एक सायक्लोनिक सिस्टीमचा आपल्याला प्रभाव पाहायला मिळेल. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे, पेरणीपूर्वी घाई करू नका. पेरणीचा जो कालावधी आहे तो आपण लाईव्हच्या माध्यमातून तोडकर हवामान अंदाज या चॅनलवरती देखील पाहणार आहोतच. तर सगळ्यांना प्रश्न विचारायचे असतील आपल्या कमेंटमध्ये करू शकता.
कारण की मान्सून संदर्भात काही महत्त्वाचे प्रश्न अजूनही आपण लपवून ठेवलेले आहेत. कारणही तसं आहे, शेतकरी घाई करू नये म्हणून ह्या काही गोष्टी महत्त्वाच्या ठेवलेल्या आहेत. पण त्याचबरोबर आपण काही महत्त्वाच्या गोष्टीवरती हात घालूयात. यंदा महाराष्ट्रामध्ये हाय प्रेशर असलेला एरिया तसेच अवर्षणग्रस्त प्रणाली असलेले भाग ही संख्या वाढताना देखील मॉडेलनुसार दिसते आहे. पण सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये ही भाग पाण्याच्या प्रवाहाखाली येतील आणि चांगला पाऊस देखील ह्या भागांमध्ये राहण्याचे चान्सेस आहेत. त्यामुळे यंदा हाय प्रेशर अधिक असलेल्या भागांमध्ये जसं की पश्चिम महाराष्ट्र यांना चिंता करायची गरज नाही आहे. तर मित्रांनो, सर्वांना पुन्हा एकदा जय शिवराय. धन्यवाद.